नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागा भरा. 1 चौरस सेंटीमीटर हे टिंबटिंब असेही लिहितात. सेंटीमीटर वर्ग. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ब जोड्या जुळवा. अ गट ब गट 3 गुण. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजूंची लांबी. घनाचे एकूण पृष्ठफळ 6L वर्ग. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 1 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? दिलेल्या उदाहरणामध्ये समचलन आहे. 8 क्विंटलची किंमत x मानूया. समचलनाच्या सूत्रानुसार 12/36,000 बरोबर 8/x. तिरकस गुणाकार केला. 12 गुणिले x बरोबर 8 गुणिले 36,000. x बरोबर 8 गुणिले 36,000 भागिले 12. कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 4 दुणे 8, 4 त्रिक 12. पुन्हा 3ने 36,000ला भागाकार केला 12,000. म्हणून x बरोबर 2 गुणिले 12,000. उत्तर 24,000 रुपये येणार आहे. तुम्ही उत्तर लिहू शकता. 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 24,000 रुपये आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न पहा. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या काढा. सी म्हणजेच वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ दिलेला 176 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r. 7 छेदात असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अंशामध्ये जाणार आहे, म्हणून 176 गुणिले 7/2 गुणिले 22 बरोबर r. 22ने 176ला भागाकार केला 8 आले. 8 गुणिले 7/2. पुन्हा 8ला 2ने भागाकार केला 4 आले. 4 गुणिले 7, 7 चौक 28 म्हणजे त्रिज्या बरोबर 28. तिसरा प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQचे माप 110 आहे, तर विशाल कंस PYQचे माप काढा. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघुकंसाचे माप बरोबर 360 वजा 110. उत्तर बरोबर 250. पुढील प्रश्न. एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेंटीमीटर व रुंदी 26 सेंटीमीटर आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती? दिनदर्शिकेचे जे पान आहे त्यांची लांबी व रुंदी प्रत्येकी समान असते, कारण की दिनदर्शिका आयताच्या आकाराची असते. त्यामुळं आपण आयताचे क्षेत्रफळ या सूत्राचा वापर करायचा आहे. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच त्या दिलेल्या पानाचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 45 गुणिले 26 यांचा गुणाकार केला 1170 चौरस सेंटीमीटर. उत्तर येणार आहे. पाचवा प्रश्न. श्रीकांतने 8,500 रुपये दर साल दर शेकडा 7 रुपये दराने 2 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले? मुद्दल 8,500, दर 7%, मुदत 2 वर्ष, सरळ व्याज काढायचं आहे म्हणून प्रश्नचिन्ह. सरळ व्याजाचं सूत्र बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100 बरोबर 8,500 गुणिले 7 गुणिले 2 छेद 100 यांचा गुणाकार करायचा आहे. शून्याला शून्य कॅन्सल होतील. 85 गुणिले 7 गुणिले 2 गुणाकार केल्यानंतर आपल्याला सरळ व्याजाची रक्कम मिळणार आहे. सरळ व्याज बरोबर 1,190 रुपये. इथे फक्त सरळ व्याजच विचारलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुण. 1 एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? मजुरांची संख्या व दिवस यामध्ये व्यस्त चलन आहे. 6 मजुरांना x दिवस लागतील असे मानू, म्हणून 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले x. 12 पंचे 60. 60ला 6ने भागाकार केला. x बरोबर 10 किंमत आली. उत्तर 6 मजुरांना 10 दिवस लागतील. दुसरा प्रश्न. एका बैलगाड्याच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी
तिच्या चाकाचे किती फेरे होतील? सी परीघ बरोबर पाय डी, डी म्हणजे डायमीटर व्यास. सी बरोबर 22/7 गुणिले 1.4, पायची किंमत 22/7 घ्यायची आहे. सी बरोबर 22 गुणिले 0.2, 1.4ला 7ने भागाकार केला, परीघ 4.4 मीटर आलेला आहे. तसेच 1.1 किलोमीटर म्हणजे 1100 मीटर. चाकाच्या फेऱ्यांची संख्या काढण्यासाठी 1100 मीटर भागिले 4.4 करायचं आहे. 4.4 पॉईंट घालवण्यासाठी वरती अंशामध्ये एक शून्य वाढवला, म्हणजेच 11,000 झाले. 11,000 भागिले 44, चाकाचे फेरे 250 होतील. 11,000ला जर 44ने भागाकार केला तर 250 उत्तर येत आहे. तिसरा प्रश्न, 3 शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा. बागेची परिमिती म्हणजेच काय? दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज. आता दिलेल्या सर्व बाजू किती आहेत? 12 आहेत आणि त्यांची लांबी 13 दिलेली आहे. म्हणजे 13 अधिक 13 हे असे 12 वेळा लिहायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. बेरीज 156 मीटर आलेली आहे. त्यानंतर बागेचे क्षेत्रफळ काढण्यासाठी एका चौरसाचे क्षेत्रफळ काढू. एका चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, 13 गुणिले 13 169. आता दिलेल्या आकृतीमध्ये 5 चौरसांची संख्या तयार होते. मध्ये एक चौरस तयार होत आहे. त्यामुळं आकृतीत 5 चौरस जे आहे त्यांचं क्षेत्रफळ काढले की दिलेल्या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यासाठी वरती आपण एका चौरसाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, त्याला 5ने गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 169 बरोबर 845 चौरस मीटर. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.